पुढचा प्रश्न काय म्हणतो, प्रवीणचे वय शंकरच्या वयाचे तिप्पट आहे. किती पट आहे? तिप्पट आहे. दोघांच्या वयातील फरक 16 वर्षे असल्यास त्या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे? त्या दोघांच्या वयांची काय विचारले? बेरीज विचारले. एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. चला, काय म्हणते, प्रवीणचे वय शंकरच्या वयाचे किती आहे म्हणते? तिप्पट आहे म्हणते. तर मी काय घेतो मित्रांनो, शंकरच्या वय आपण एक समजू. शंकरचं वय किती आहे? एक्स आहे. तर मग प्रवीणचे वय किती होणार? शंकरच्या वयाचे 3 पट म्हणजे काय होणार? 3x. तेच दिलं आहे ना आपल्याला वाक्यात. काय म्हणते, प्रवीणचे वय शंकरच्या वयाचे किती पट आहे? तिप्पट आहे म्हणते. बरोबर आहे. मग काय म्हणते, दोघांच्या वयातील फरक किती वर्षे आहे? 16 वर्षे. दोघांच्या वयातील फरक किती वर्ष आहे? 16 वर्षे. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, फरक कोणाकोणाला माहित नाही राहत मित्रांनो. फरक म्हणजे काय होतो, तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे. काय? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे. काय? वजा करणे. याला काय म्हणतात? फरक म्हणतात. तर मग मला सांगा, याच्यात मोठी संख्या कोणती आहे? मोठी संख्या कोणती आहे? तर साहजिकच दिसत आहे, हा एकच एक्स आहे आणि हे किती एक्स आहेत? 3x आहेत. म्हणजे साहजिकच आहे 3x मोठा राहणार. म्हणजेच काय होणार, तर 3x मायनस एक्स यांच्या वयातील फरक किती आहे? तर 16 वर्षे. म्हणजेच बरोबर किती येणार? तर 16. करा बरं, काय होणार? 3x मायनस एक्स काय होणार? 2x. बरोबर किती होणार? 16. म्हणजेच काय होणार? एक्स बरोबर हा 2 गुणिले इकडे जाऊन काय होणार? भागीला होणार. म्हणजेच एक्स किती येणार? तर एक्स येणार 8. एक्स काय येणार? 8 येणार. पण आपल्याला काय विचारलं आहे मित्रांनो, त्या दोघांच्या वयांची बेरीज. त्या दोघांच्या काय वयांची बेरीज विचारली आहे. त्या दोघांच्या काय वयाची बेरीज विचारली आहे. तर मग त्यांच्या वयाची बेरीज किती होणार मित्रांनो? पहा, शंकरचे वय किती आहे? एक्स. आणि प्रवीणचे वय काय आहे? 3x. बरोबर आहे का नाही? बघा, एक्स आणि 3x किती होणार? 4x. पण आपल्याकडे x ची किंमत आहे ना, x ची किंमत किती आहे? 8. तर काय होणार? 4 गुणिले 8 बरोबर किती होणार? 32 वर्ष. बरोबर काय होणार? 32 वर्ष. कारण की 4 गुणिले 8 किती होतात? 32. म्हणजे त्या दोघांच्या वयाची बेरीज किती येणार मित्रांनो? तर 32 वर्ष येणार. त्या दोघांच्या वयाची बेरीज किती येणार? 32 वर्ष येणार. कोणता ऑप्शन आहे? तर ऑप्शन नंबर 3. किती? 32 वर्ष. समज